स्वप्नील पाटील आणि योगेश अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यस, संदीप गावड सर इशारा करताय, सामन्याला सुरुवात होते. निहार पहिलं षटक हाताळण्यासाठी स्वप्नील पाटील समोर. स्वप्नील पाटील एक एक्सपिरियन्स खेळाडू. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता होत असताना निहार पहिलंच षटक आपल्याला पाहायला मिळतं. बॅकफुटला जात असताना अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह खेळले गेले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर स्वप्नील पाटीलच्या बॅटमधून एक रन ऑफ द मार्क. 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1-0. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना अतिशय सुंदर मनगडाचा चांगला वापर करत असताना कलात्मक फटका. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2. या धावसंख्येवर 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय आणि संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचली गेली. अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला स्वीप खेळला गेलाय. सरळ चेंडू निघून जाईल. शेवटच्या क्षणाला अतिशय चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 3 रन्स ऍड होतील. चांगला फटका होता. या 3 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5. या धावसंख्येवर 4 बॉलच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेच आपल्याला पाहायला मिळतोय. निहार आतापर्यंत चांगली गोलंदाजी, मोठे फटके मारून देत नाहीये. सिंगल डबलला महत्व देत आहेत दोन्ही बॅटर. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर अचानक चेंडू गुडलेन स्पॉट वरून टॉस झाला आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाताना डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक पहिला 5 बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेले. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर येत आहेत. डीप मिड विकेट मधून मिड ऑन कडे जात असताना चांगले एफर्ट घेतले होते, परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 7 रन विदाउट लॉस. प्रथमेश दुसरे षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय. चला घाई करा जरा. अप्रतिम चांगला फटका तर आहे. फिल्डर येत आहेत. वॉट अ कॅच.
एक्सलंट कॅच, फलंदाज बाद गॉन. चला येऊ का त्या आता इथनं थेट शेतात चालली आता उतारलं झालो पुढच्या बाजूला जनावाचं शुभम कोणतीही चुकी केली नाही, अतिशय चांगला झेल टिपत असताना पहिला धक्का बसतोय 7 या धावसंख्येवर. स्वप्नील पाटील लवकरात लवकर बाद झाल्यानंतर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत मिस्टर निर्भयला. निर्भय आणि योगेश अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रथमेशला पहिली सफलता मिळाली. विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे दर्शवत असताना हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. बॅकफुटला जात असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. ऑन साइडला वेट अँड वॉच केलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेले. 2 धावा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. दुहेरी आकड्यामध्ये 10 रन, लॉस ऑफ 1 विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर 1. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त लेटकट खेळले गेलेत. मात्र परिपूर्ण पायाचा वापर करत असताना फुटचा वापर करतायत. चेंडूला स्टॉप केलं आणि पाहता पाहता मात्र धावा पडून पूर्ण केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचली गेली. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. बॉल फेकून झालेत प्रथमेशचे आतापर्यंत या षटकातील 5. शेवटचा बॉल आहे. 12 रन. पाच बॉलचा खेळ झालाय. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर ट्रिपल. पहिल्या बॉलवर विकेट मिळाली. दुसऱ्या बॉलवर 1 रन आली. तिसऱ्या बॉलवर 2 धावा, त्यानंतर डॉट, पुन्हा एकदा 2 आणि त्यानंतर डॉट. अशा पद्धतीने 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. 12 वर 1. प्रथम बॅटिंग करत असताना एनटी वॉरियर्स ही टीम आपल्याला पाहायला मिळते. टॉस हरल्यानंतर विराट सुपर जायंट्स 12 रन 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकात 5 धावा आल्या. पहिल्या षटकात 7 धावा होत्या. तर प्रथमेशला कन्फ्युजन असेल. यस, बॅटिंग पॉवर प्ले 2 वेळा दुहेरी आणि 1 सिंगल.
प्रतीश गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. प्रतीश आपल्या गोलंदाजी मार्कवर 2 षटकांचा खेळ झाला, 12 रन. चला थोडीशी घाई करा जरा. फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केलाय. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. चांगलं कॉलिंग झालं त्या ठिकाणी योगेश आणि निर्भय मध्ये. एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय म्हणजेच तुमची रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा, 1 धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या 13 लॉस ऑफ 1 विकेट, 13 वर 1. तिसऱ्या षटकातील 1 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. प्रतीकचा पुढील बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. फुलटॉस बॉल ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केलाय. प्रथमेश येत आहेत. व्हॉट अ कॅच. एक्सलंट फिल्डिंग. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन. In the mix. वाढवते ही चोकरी नखऱ्याची तोर माझे काळजात उतरली सुद्धा मी झालं तिच्या रूपावरी गोरी गोरी पोर माझे मनानं भरली हार्टबीट वाढवते ही चोकरी नखऱ्याची पोर माझे काळजात उतरली सुद्धा मी झालं तिच्या रूपावरी माझे प्रेमानं खोटपणा नाही गो माझे प्रेमानं खोटपणा नाही गो माझे काळजाचा तुकडा दुहाय गो माझी बायको सांगले वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 13 वर 2 धक्के बसले गेलेत. प्रथम बॅटिंग करत असताना एनटी वॉरियर्स ही टीम आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला आपण पाहतायत या व्हाईट बॉलचा इशारा संदीप गावड सरांकडून येत असताना 1 रन ऍड होईल एक्स्ट्रा स्वरूपात आणि संघाची धावसंख्या फलकावर 14 वर जाऊन पोहोचले गेले. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक 3 आहे प्रगतीपथावर. प्रथम बॅटिंग करत असताना एनटी वॉरियर्स थोडीशी स्ट्रगल करते, संघर्ष करत असताना पाहायला मिळते. संघर्षाशिवाय जीवन नाहीये. ऑफ साईडला चीफ शॉट, सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. मॅग्निफिसंट बॉलिंग अँड ग्रेट फिल्डिंग. गॉन. वर 3 धक्के बसले गेलेत. या मॅचचा आनंद घेत असताना आनंद साळवी यांना आपण पाहतायत. त्यानंतर सौरभ ठाकूर, बाळा काकड यांना सुद्धा आपण पाहू शकाल. तीन बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न होतोय. सरळ चेंडू निघून जाईल आणि इथून जर आपण पाहिले तर हलकेशी शफल झाले होते आणि वाईड लाईनच्या आतून बॉल यावेळेला डिलिव्हर्ड झाला असं पंचांचं म्हणणं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि हलकेशी जेव्हा तुम्ही मिडल स्टंप वरून शफल होता त्यावेळेला लेफ्ट करता तर डेफिनेटली ते फेअर डिलिव्हरी.
14 वर 3 धक्के बसले गेलेत आतापर्यंत. फुलटॉस बॉल होता, सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना पंचांकडे अपील जरूर केली गेले. अपील केली होती आणि या वेळेला आपण पाहतायत या अंपायर डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. 14 या धावसंख्येवर 5 बॉलचा खेळ झालाय. 14 रन्स आतापर्यंत आपण पाहू शकाल. 14 लॉस ऑफ 3 विकेट. अतिशय चांगलं आयोजन नियोजन भंडारी प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतायत अनुभवतायत. ऑन साइडला फटका तर छान होता परंतु एलिव्हेशन तेवढं मिळालं नाही. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. चौथा धक्का. 14 ला 4 3 षटकाच्या समाप्तीनंतर. या दैवडीत तुला लखाबाई ऐके जरा मान. या दैवडीत तुला लखाबाई ऐके जरा मान. आई लखाबाई तुला भरते हिरवा तुडा. आई लखाबाई तुला भरते हिरवा तुडा. 3 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 14 ला 4 धक्के आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना संघाची धावसंख्या परिपूर्ण आतापर्यंत खालावली गेली. 14 ला 4 3 षटकांच्या समाप्ती अखेर 4थ्या षटकाला प्रारंभ होतो आणि गोलंदाजी मार्कवर येताना निहारला. पहिल्या षटकामध्ये निहारने 7 धावा खर्च केल्या होत्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा आपल्या कोट्यातील दुसरे षटक हाताळण्यासाठी निहार टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल टॉस झाला होता. बॅटचं फेस ओपन करत असताना हलक्याशा हाताने चेंडूला स्टीअर केलं. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचली गेली 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 15 लॉस ऑफ 4 विकेट. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4था आहे. आता 11 बॉल आहेत आणि 11 बॉल मध्ये मॅक्झिमम 20 ते 25 धावा येणे साहजिकच आहे. अगोदरच प्ले केला होता या बॉलला आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकाचा जर आढावा घेत 7 धावा फक्त खर्च केल्या होत्या निहारने आणि पुन्हा एकदा ते सातत्य आणि कन्सिस्टन्सी आपल्याला पाहायला मिळते. म्हणतात ना परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास आपल्या गोलंदाजीतून दाखवत असताना मिस्टर निहारला आपण पाहत आहेत. पंधरा धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निहार
सेकंड बॉल घेऊन थर्ड बॉल घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. वेळेला अतिशय चांगला बॉल होता परंतु टायमिंग साध्य झालं नाही. 1 रन मिळेल शॉट थर्ड मॅनला आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर जाऊन पोहोचली गेली. 3.3 बॉलच्या समाप्तीनंतर चौथं षटक हे प्रगतीपथावर आहे. संत गतीने सुरुवात आणि त्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारचा दबाव न घेताना चांगली गोलंदाजी गोलंदाजांच्या द्वारे डान्सिंग डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला. बॉल हातातून सुटला होता परंतु निशाणा साध्य झाला नाही. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होत असताना निहार अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. अतिशय चांगली गोलंदाजी हाताळत असताना पाहायला मिळतोय मिस्टर निहार. बॉल फेकून झाले 4. अप्रतिम सुरेख फटका तर आहे परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाहीये. ग्रेट फिल्डिंग. फलंदाज बाद होताना विकेट डाऊन गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. भंडारी प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतायत. आज फायनल डे. संघाची धावसंख्या फलकावर 16ला 5 आतापर्यंत आपण पाहू शकतायत. अर्धा संघ चमूच्या आसऱ्याला जाऊन बसलेला आहे आणि इथून जर आपण पाहिलं तर निहारची सुपर बॉलिंग. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर बाय निहार. मॅग्निफिसंट बॉलिंग. ऑफ साईडला अतिशय सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 18 या धावसंख्येवर 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकाच्या समाप्ती अखेर. धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एनटी वॉरियर्स या टीमची स्थिती नाजूक आहे. स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये धावा येणं फार गरजेची गोष्ट एनटी वॉरियर्स टीमच्या बॅटर कडून अपेक्षा असतील. नो डाऊट अबाउट इट. ऑन साइडला खेळला गेलाय. पुन्हा एकदा फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत परंतु कॅच ड्रॉफ्ट. चांगली फिल्डिंग. बॅकअप चांगला मिळालाय. 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. जयेशचा पहिलाच बॉल अटॅक करण्याची संधी आणि पहिल्याच बॉलवर अतिशय चांगला फटका होता परंतु तेवढं डिस्टन्स क्लिअर झालं नाही. टेम्परामेंट टायमिंग तेवढं नव्हतं. 2 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली गेले. प्रथम बॅटिंग करत असताना एनटी वॉरियर्स टीम. चांगला फटका आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. मात्र डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू निघून चालला आणि हा ना करता करता इथे विकेट डाऊन. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळेल. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते
21-21 ला 6 धक्के 2 बॉलच्या समाप्तीनंतर. धावा झाले 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एनटी वॉरियर्स टीम 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. स्लॉग ओव्हर सुरू आहे. शेवटच्या 4 बॉलचा खेळ शेष राहिलाय. ऑफ साइडला अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय. 1 रन मिळेल. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. ओंकार आणि विक्रांत अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल शेवटचे राहिलेत. या 3 बॉल मध्ये 2 मोठे फटके येतील का ही डगआउट मध्ये चर्चा सुरू असेल. अप्रतिम बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. वाट्यावर हाय गेला पाठीचे बापाचा आई भाऊला. ला 7 धक्के आतापर्यंत आपण पाहतायत. नाजूक स्थितीमध्ये आहे संघ एनटी वॉरियर्स. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. 2 धावा कंप्लीट झाले. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत फलंदाजाला परतावं लागेल. मिस्टर निमिष बॅक टू द डगआउट. पंचवीस धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 रन्स. लॉस ऑफ 8 विकेट. 5 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचा बॉल या पहिल्या डावातील. डाउन्सिंग डाउन द ट्रॅक. अतिशय सुंदर विकेट किपिंग. फलंदाज बाद. एकंदरीत 25 या धावसंख्येवर 9 धक्के बसले आणि पहिला डाव समाप्तीच्या मार्गावर. विजयासाठी 26 धावांचं लक्ष्य. 26 रन्स टू विन. विराज सुपर जायंट्स या टीमला 26 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय.
जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज लावून तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ लावली तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ लक्षित होऊन उतरतील मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या मनगटाच जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज लावून तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ लावली तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ दावली आता 26 धावांचं लक्ष्य. भंडारी प्रीमियर लीगचा थरार आजचा सलग दुसरा दिवस. चांगला फटका, सरळ 6 धावन करता आपण पाहतायत. मॅग्निफिसंट टायमिंग. या षटकार आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 10. हुकचा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता. ग्रेट टायमिंग. 4-6-4. व्हॉट अ शॉट. सुपर बॅटिंग करत असताना 3 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या स्कोर कार्डवर 14. विजयासाठी 12 रनची आवश्यकता. माझे कवीरा माऊलीचा
दर्शन घरवाल का विरल उभा काय सेम उभा आहे ना समजला खेळतावर 1200 बरा बोलते बोक्सीच्या येते गोटा बिटा होतं तिकडे आणि मस्त पैसे कमवले हा बघतो मी आजी काय बॅटिंग सुरू आहे, जबरदस्त बॅटिंग करत असताना सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शुभमची बॅट यावेळेला तळपले. चौकार की षटकार, मात्र यावेळेला चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या फलकावर 18 वर जाऊन पोहोचले गेली. 18 रन्स ऑन दी बोर्ड. विजयासाठी फक्त आणि फक्त 8 रनची आवश्यकता आहे. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना 18 रन झालेत. काय बॅटिंग पॉवरफुल, सुंदर बॅटिंग करत असताना स्वप्नील पाटीलच्या गोलंदाजीवर अप्रतिम चांगला फटका आहे. पॉइंटच्या वरून खेळला गेलाय. बॅकफुटला जात असताना बॅकफुट पंच केला आणि सरळ चेंडूने बाउंड्री लाईनचा वेध घेतला गेला. 4 रन. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्ग तरतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्ग तरतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनात काय करतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ मनात काय करतय. कोणी देशी नेऊ कोणी गावी नेऊ सांग तुझ्या मनात काय करतय. बॅटिंग पॉवर प्ले दुसऱ्या षटकामध्ये आणि 4 धावांची आवश्यकता असताना 22 रन झालेले आहेत. हळूहळू विजयाची नौका ही किनाऱ्यावर लावत असताना 22 झालेत. What a fielding, class, excellent fielding. परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. आता विजयासाठी 2 धावेची आवश्यकता आहे. चांगली फिल्डिंग होती, एफर्ट चांगले पाहायला मिळाले. फक्त आणि फक्त 2 रनची आवश्यकता. अप्रतिम चांगला फटका. ओरपी चेंडू होता. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. चांगला कॅच कॅरी करत असताना मॅग्निफिसंट फिल्डिंग. फलंदाज बाद.
रुपये संपले सांगतो रे तेवढ्यात महाबळेश्वरला गेलो आवड बॅट्समन कोण आहे ऑन साइडला 1 रन ऍड होईल. संघाची धाव संख्या 25. स्कोर आर लेवल. एका धावेची आवश्यकता आहे. एनटी वॉरियर्स टीम परिपूर्ण मात्र यावेळेला आपण पाहतायत हताश आणि निराश होत असताना. संघाची धाव संख्या 25. स्कोर आर लेवल. विजयासाठी एका रनची आवश्यकता आहे. अप्रतिम बराच वेळ चेंडू हवेत राहिला आणि इथे मात्र एका धावेनिशी विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन विराज सुपर जायंट्स टीम अँड हार्ड लक. अजून सुद्धा संधी आहे एनटी वॉरियर्स या टीमला. तू पातली तिला मावऱ्याचा लागलाय ना